निमशिरगाव दानोळी रोडवर तुकाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निर्जन ठिकाणी चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला घडली। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी उमर मैनुद्दीन कोळुसकर वय वर्ष 27 राहणार जत जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले। निमशिरगाव दानोळी रोडवर तुकाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निर्जन ठिकाणी चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला घडली। याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत महिला सायरा बानू वय 22 ही आरोपी उमरची पत्नी आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिचा काटा काढण्याचा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। संशयित आरोपी हा सुरुवातीला दानोळी परिसरात असलेल्या नातलगांकडे आला होता। त्यानंतर पत्नीला फिरायला जाऊया असं गोड बोलून तुकाई डोंगराच्या पायथ्याशी निर्जन स्थळी घेऊन गेला। या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात असून वादातूनच आरोपीनं पत्नीवर हल्ला केला। चारित्र्याच्या संशयावरून आरोपीनं सायरा बानूच्या डोक्यावर, तोंडावर आणि पाठीवर दगडानं जोरदार घाव घातले। त्यानंतर धारदार हत्यारानं तिच्या पोटावर वार करून तिचा निर्घृण खून केल्याचं घटनास्थळी आढळून आलंय। या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय।